सुरुवातीला सांगते, व्हिडिओ पूर्ण बघा. आज व्हिडिओमध्ये तुम्हाला थोडासा माझा वेगवेगळा मूड पण बघायला मिळेल. त्याचबरोबर असे काही टिप्स मिळणार आहेत जे तुम्हाला खूप उपयोगी पडणार आहेत, तुमच्या कामी येणार आहेत. हां, आणि त्याचबरोबर व्हिडिओ स्किप करू नका, कारण की व्हिडिओच्या मध्यंतरामध्येच मी असा काही व्हिडिओ ठेवलेला आहे जे तुम्हाला उपयोगामध्ये पडणार आहे. त्यामुळे व्हिडिओ पूर्ण आणि स्किप न करता बघा. खरं सांगायचं तर ना, आज थोडीशी उदास वाटते. उदास म्हणजे पूर्ण दिवस काय उदास नव्हते. पूर्ण दिवस छान गेला, पण ज्यावेळेस थोडंसं सायंकाळी 5-6 वाजता थोडासा मूड ऑफ होत होता. आज मी पार्लरला जाऊ शकले नाही, थोडेसे घरी पाहुणे आले होते, त्यामुळे पाहुणचार वगैरे चालू होता. तसा त्यावेळेस छान वाटलं, म्हणजे बऱ्याच दिवसांत पाहुणे आले होते आणि मग त्यांचा पाहुणचार केला, गप्पा वगैरे झाल्या, थोडंसं रिलॅक्स वाटलं. आणि मग थोडासा आराम करून असं वाटलं संध्याकाळी एखादा व्हिडिओ वगैरे करूया असा विचार केला. पण काय माहिती थोडासा असा उदासपणाच वाटायचा आणि उल्हासित वाटत नव्हतं. आणि मग त्यात अजून चिडचिड होत होती की मी एकतर कालसुद्धा व्हिडिओ अपलोड केला नाही आणि आज एखादा व्हिडिओ अपलोड करावा तर बोलायचं मूड पण होत नाही. आणि त्याचं मागचं कारण खरं सांगू का तुम्हाला, आता मी यूट्यूब चालू करून एक 6-7 महिने झाले, पण मला कुठेतरी निराशा वाटते अशी की जास्त व्ह्यूज पण येत नाही, सबस्क्राईब पण होत नाहीत. मी व्हिडिओ काढण्याचा किंवा काहीतरी चेंजेस करण्याचा, काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करते, पण पाहिजे तसा प्रतिसाद मला मिळत नाही असा विचारत होता. आणि खरं तर मी बऱ्यापैकी मोटिवेशन व्हिडिओ करते आणि मला पण असं कधीतरी होतं. म्हणूनच मी माझी टॅगलाईनमध्ये म्हणते की तुमच्यातलीच तुमच्यासारखी तुमची मैत्रीण. म्हणजे मी काय अशी वेगळी नाही आहे, तुमच्यासारखीच आहे मैत्रिणीनो, की माझं पण कधी मूड ऑफ होतो किंवा मला पण कधी मोटिवेशनची गरज लागते. आणि तोच प्रकार आज झाला. आणि मग मला इच्छा असून सुद्धा म्हणजे असं वाटत नको, असं काहीतरी वाटत होतं. आणि मग थोडंसं यूट्यूबचा जे मागचं जे सर्चिंग केलं, मग ते अजून थोडंसं उदासपणा वाटला. म्हणजे मला कळतं की कुठलं काम सोपं वगैरे नाही हे कळतं, पण एखाद्या वेळेस स्वतःवरती थोडासा होतो परिणाम. मग त्यामुळं मी थोडासा उदासच वाटत होतं. थोडा वेळ विचार केला, बसले किंवा बाहेर जायचं होतं, पण तो पण व्यवस्थित मूड वाटत नव्हता, म्हणून मग अशीच बसले. आणि मग थोडंसं घरामध्ये मला छोटंसं काम होतं, म्हणलं जाऊ दे आता, ते नाही तर नाही मग हे करूया आपण. आणि मी कुठलं छोटंसं काम केलं तर त्यामधून तुम्हाला थोडंसं टिप्स पण मिळतील, म्हणजे तुम्हाला काहीतरी नवीन शिकायला पण मिळेल. आणि तो व्हिडिओ नक्की तुम्ही बघा व्यवस्थित, आणि त्यानंतर मी सांगेल तुम्हाला की ते काम करताना मला काय वाटलं, आणि ते तुमच्यासोबत मी शेअर करण्यासाठी व्हिडिओ करण्यासाठी बसले. तर तो व्हिडिओ तुम्ही अगोदर पहा. तर चला, आज आपण बघूया रोजच्या वापरातली ही जी दागिने थोडीशी काळी झालेली आहेत, त्यांना घरच्या घरी आपण धुवून त्यांची चकाकी परत कशी आणू शकतो या व्हिडिओमध्ये बघूया. त्यासाठी आपण एका बाउलमध्ये पाणी घेऊन त्यात 1 चम्मच हळद आणि त्याचबरोबर त्याच्यासोबत आपण ही एक निरमा पावडर, जी कुठले पण चालेल, ती आपण या पाण्यामध्ये टाकणार. आणि नंतर ही जी काळी पडलेली दागिने आहेत ना, मी त्या पाण्यामध्ये अर्धा ते 1 तास भिजवण्यासाठी ठेवणार आहे. आणि त्यानंतर मग भिजल्यानंतर मी आता ही जी दागिने आहेत मी ती धुण्यासाठी काढणार आहे. टूथब्रश जो आपला कुठलाही जुना झालेला असेल तो आपण ह्याच्यात वापरू शकतो. आणि नंतर ही दागिने प्लेटमध्ये, फरशीवर किंवा आपल्या हातावरती ठेवून आपण त्यांना एकदम चांगले स्वच्छ करू, एकदम छान प्रकारे घासूया. जितकं आपण छान यांना घासू ना, तितकं छान आपल्याला हे दागिने चकाकी देणार आहेत. मी जेवढे दागिने भिजवले होते, मी ते सगळं आता घासण्यासाठी बाहेर काढलेले आहेत. हे बघा, आणि तुम्ही बघू शकता एकदम छान चकाकी आलेल्या आहेत. स्वच्छ पाण्यामध्ये सुद्धा मी यांना धुवून टाकलं. आणि त्याचबरोबर बाहेर काढल्यानंतर एका कॉटनच्या कापडामध्ये आपण याला छान कोरडं करूया. आणि बघा, एकदम छान असं वाटते नवीन आपण बाहेरच्या दुकानातनं धुवून आणली अशी चकाकी. पाहिला का व्हिडिओ? कसा वाटला? आहे ना उपयोगी? मिळाला ना टिप्स? तर त्याचा उपयोग तुम्ही तुमच्या रेग्युलरच्या जीवनामध्ये करू शकता. कारण की छानसे, म्हणजे मी जे त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दागिन्याची साफसफाई दाखवलेली आहे ना, ते खरंच खूप छान होते. तुम्ही एकदा प्रयोग नक्की करून बघा. तर चला, आपण आजच्या व्हिडिओला जे मी तुम्हाला सांगणार आहे की काय चेंजेस झाले किंवा
माझा मूड कसा बदलला आणि मी कसा व्हिडिओ बनवला हे मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर चालू करूया. तर सुरुवात करते माझ्या टॅगलाईनपासून, माझ्या आवडत्या लाईनपासून. तुमच्यातलीच तुमच्यासारखी तुमची मैत्रीण. मी या माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत करते. तर आज सुरुवात माझी व्हिडिओच्या शेवटीच चालू झाली म्हणता येईल. म्हणजे मी सुरुवातीला जो तुम्हाला जे शॉर्ट व्हिडिओ दाखवला किंवा त्याच्या अगोदर जे माझा मूड कसा होता, काय होता हे सांगितलं. तर या सर्व परिस्थितीवर परिणाम कसा झाला आणि काय झालं, नेमकं कसं झालं मी हे सांगते. आणि तुम्हाला तर माहितीच असणार, माझे बरेचसे व्हिडिओ जसा आजचा व्हिडिओ बनलेला आहे त्याच प्रकारचे व्हिडिओ असतात. म्हणजे रोजच्या जीवनामध्ये माझ्या मनामध्ये काही विचार आला असेल किंवा आजूबाजूला बघण्यात मिळालं त्यावरती मी व्हिडिओ बनवते. तर जसं मी सुरुवातीला सांगितलेलं की मला माझा मूड थोडासा ऑफ होता आणि काही करावंसं असं वाटत नव्हतं. पण एक ते छोटंसं काम केलं आणि त्यातनं मला प्रेरणा भेटली आणि मी लगेचच व्हिडिओ करायला बसलेली. तर हा जो व्हिडिओ पाहिला, जो मी आपले दागिने साफसफाई कसे करायचे हे मी तुम्हाला टिप्स दिले आणि तो व्हिडिओ दाखवला. तर त्या ज्या छोट्याशा कामानेच मला त्यातूनच एक प्रेरणा भेटली आणि थोडासा मूड चेंज झाला. आणि मग असं वाटलं, चला जे मनामध्ये मला थोडासा विचार आला किंवा त्या कामामधून मला काय शिकायला मिळालं हे तुम्हाला सांगावं, म्हणून मी व्हिडिओ करण्यासाठी बसले. तर चला मग सुरुवात करते आणि सांगते तुम्हाला नक्की काय झालं. ज्यावेळेस मी माझे दागिने सगळे त्या पाण्यामध्ये भिजवत होते, ती प्रोसेस चालू केली आणि मग मी थोडंसं वाट बघत बसले की ते दागिने भिजतील आणि मग मी त्याला स्वच्छ करू शकते. आणि मग ते सगळं झाल्यानंतर मग मला असं वाटलं की बघा, म्हणजे साधे मला दागिने जरी धुवायचे असतील, त्यांना चकाकी द्यायची असेल, तर मला ते अर्धा पाऊण तास मला त्या निरमा आणि हळदीच्या पाण्यामध्ये भिजवावे लागले आणि मग मी त्याला स्वच्छ करून चकाकी देऊ शकले. आणि मग मला मनामध्येच हसू आलं की मी तुम्हाला पहिल्यांदा जसं सांगितलं की थोडासा माझ्या यूट्यूबचा जो प्रवास बघून मी थोडंसं निराश होत होते, नाराज होत होते. पण या छोट्याशा कामाने मला थोडीशी प्रेरणा मिळाली आणि मग असं वाटलं की मला फक्त हे दागिने थोडेसे धुवून स्वच्छ करायचे होते, तरी मला त्या दागिन्यांना 1 तासभर पाण्यामध्ये भिजवून ठेवावं लागलं. त्यानंतर कुठं त्यांनी मला चकाकी दिली. तर हा प्रवास तर माझा आता कुठं चालू झालेला आहे. तर मग एवढ्या लवकर निराश होऊन कसं जमेल. जसं त्या दागिन्यांना वेळ द्यावा लागला, मला त्यांना भिजवावं लागलं, त्याचप्रमाणे मला सुद्धा इथे थोडंसं मुरावं लागणार आहे. थोडंसं स्वतःमध्ये चेंजेस करावे लागणार आहेत, काम करावं लागणार आहे. त्यावेळेस मला कुठेतरी थोडंसं माझं काय यश दिसायला लागेल आणि मग मी या कामातूनच स्वतःला प्रेरणा दिली की आपण नाराज व्हायचं नाही आहे. जसं ह्या कामामधनं अर्धा तास हे ठेवून मग त्याला चकाकी मिळाली, त्याचप्रमाणे मला इथं वेळ दिल्याशिवाय किंवा इथं काम केल्याशिवाय मला यश मिळणार नाही, ते कुठेही मिळत नाही. मी खरं नेहमी सांगते की काही करण्यासाठी आपल्याला वेळ द्यावा लागतो, कष्ट करावे लागतात. पण मन आहे कुठेतरी थोडंसं नाराज होतं. तसं आज झालं होतं. पण या कामाने मला थोडीशी नवीन ऊर्जा दिली आणि मी लगेचच व्हिडिओ करण्यासाठी बसले. आणि हा जो विचार आला मला, माझ्या कामातूनच जो विचार आला, तो तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी मी हा व्हिडिओ बनवण्यासाठी इथं आलेले आहे. आणि मन थोडंसं नाराज होतं, त्यामुळं मी काय म्हणतात असा मेकअप वगैरे म्हणजे काही गेटअप काही चेंज केलं नाही, जशी घरी आहे तशी मी व्हिडिओ बनवायला लागले. आणि म्हणलं चला जस्ट जे मनामध्ये आलं, कुठलं स्क्रिप्ट नाही काय नाही. तसं तर तुम्हाला एक सांगू का, माझे जास्तीत जास्त व्हिडिओ ना, जे माझ्या मनामधल्या गोष्टी असतात ना, ते मी डायरेक्ट बोलते. माझं कुठलं स्क्रिप्टवर लिहिलेलं नसतं. जसं मला सुचतं, जसं मला विचार येतात, मी तसं तुमच्यापुढं मांडत असते. त्याचप्रमाणे आज पण तसं झालं.
ते काम करता करता मला सुचलं आणि असं वाटलं चला जशी आहे तशी मी व्हिडिओ बनवते आणि हा जो विचार आला त्याच्यातून जे शिकायला मिळालं ते माझ्या मैत्रिणींना वगैरे सांगावं म्हणून मी हा व्हिडिओ बनवायला सुरुवात केला आणि त्याच्यातनंच एक टिप्स पण तुम्हाला मिळून जाईल म्हणून मी तो पण व्हिडिओ त्या व्हिडिओद्वारे तुम्हाला जो मला शिकायला मिळालं ते शिकवून पण सांगेल आणि तो व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करून तुम्हाला सुद्धा उपयोगी टिप्स वगैरे मिळतील ते तुमचे दागिने चकाकी करण्यासाठी तुम्हाला उपयोग नक्कीच होणार आहे. तर हा माझा छोटासा व्हिडिओ जो माझ्या अचानकच डोक्यामध्ये आलेला अचानकच विचार माझ्या डोक्यात आलेले ते तुमच्यापर्यंत शेअर करण्यासाठी मी हा छोटासा व्हिडिओ बनवलेला आहे. तर हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं किंवा तुम्ही अजून काही सांगू शकता मात्र माझ्या कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा. त्याचबरोबर माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.